तुमच्यावर आरोप केलेले आहेत. एवढंच काय तर तुमच्या कारखान्याच्या संदर्भात सुद्धा काही लोकांना अटक करण्यासाठी त्यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी तुम्ही त्यांना तुमच्या कार्यालयात बोलवलेलं होतं. जयप्रकाश असेल, गिरीश महाजन असेल, गिरीश महाजनांना अटक करण्यात मी तुमच्या कार्यालयात असे आरोप त्यांनी केले. परमबीरला कशाला सांगू मी? हा? फडणवीस आणि शिंदे दोघांच्याही विरोधामध्ये कट रचला जात होता. त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये तुम्ही देखील काही सूचना परमवीर सिंगांना केल्या होत्या, त्यांना बोलावून घेतलं होतं. अनिल देशमुख देखील दबाव टाकत होते. अशा याची सगळी विधान किंवा आरोप परमवीर सिंगांनी त्यांच्याकडून. मी कधी असं कुणालाही असं करायला सांगितलेलं नाही. मला ते काय बोलतात याच्याविषयी क्षणभरही कलाही मला माहीतच नाही. ते काय म्हणतात, कशाबद्दल बोलतात. आणि मी फडणवीस आणि कोण गिरीश महाजन हा याबद्दल परमवीरला सांगायला माझा संबंध कुठे येतो? मी होम मिनिस्टर होतो का काय होतो? आणि माझी परमवीर सिंगांची भेट ही अशी कधी फारशी झालेली नाही. त्यामुळे माझा त्यांना सांगण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अनिल देशमुखांचा दबाव होता अनिल देशमुखांचाही दबाव होता असं ते सांगतात. आधी पण बोलले. असं आहे की ते मला काही माहीत नाही. पण परमवीर सिंग यांना सांगण्याचा मला प्रश्न उद्भवत नाही. मी कशासाठी त्यांना सांगू? 100 कोटीचे जे आरोप थेट गृहमंत्र्यांवर झाले होते आणि देशमुखांवर, अर्थातच हे पार्टीचं म्हणजे अर्थात पार्टीचं सुद्धा त्यांना टार्गेट होतं असं देखील ते स्पष्ट सांगतायत. आणि हे अगदी खरं आहे ते म्हणतात, म्हणजे काही याच्यामध्ये खोटं नाही. हे पूर्ण दादांत खोटं आहे. याचा काही संबंध नाही. पार्टी कधीच कुणाला कधी टार्गेट देत नव्हती आणि तो प्रश्न कधी उद्भवत नव्हता. जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी असं म्हटलंय की जरांगेंच्या आडून पवार आणि ठाकरे राजकारण करतायत, उद्धव ठाकरे राजकारण करतायत. त्यांनी माझ्या नादाला लागू नये. त्यांना जो विरोध झाला मराठवाड्यात, जे त्यांना त्या पार्श्वभूमीवर कुणाला विरोध झाला? राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला किंवा त्यांच्या हॉटेलवरती घेराव झाला त्यांच्या हॉटेलला. जरांगे स्वतंत्र विचारांनी काम करणारे आहेत. ते कुणाचा सल्ला मानून काम करतात असं माझं मत नाही. त्यामुळं मला वाटत नाही की यात काही फारसं तथ्य आहे. थेटपणे पवार आणि ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे, आता ते त्याला किती गांभीर्याने घेतात? त्यांना रागात येऊन काही बोलत असतील ते त्यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. सर, परमवीर सिंग ज्या पद्धतीने आरोप करतायत नावं घेऊन तुमची, म्हणजे हे का करतायत ते? मग असं हे तुम्ही म्हणताय असं मी भेटलोच नाही, बोललोच नाही. मी मंत्रिमंडळ आमचं जाऊन किती वर्ष झाली, त्यांच्यावर आरोपून किती वर्ष झाली. 3 वर्षांनी जर काही गोष्टी एखादा माणूस सांगत असेल तर त्याबद्दल किती महत्त्व द्यायचं. त्यांच्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी व्यवस्थित व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. महिंद्राचा एक प्रकल्प आहे नाशिकमध्ये, इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचा, बॅटरीवर आधारित 25,000 कोटीचा प्रकल्प आहे. नाशिकला होणार होता 30च्या सेवेनं, पण तो आता गुजरातला शिफ्ट होतोय, गुजरातला जातोय. तिथल्या औद्योगिक संघटना कामगारांनी त्याला विरोध केलेला. मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू. गुजरातला जर काही जाणार असेल तर आपले मुख्यमंत्री आणि आमचं सरकार त्यांना अडवू शकणार नाही. गुजरातला जात असताना आमच्या अनेक प्रकल्प गुजरातला गेले, पण आमच्या महाराष्ट्रातल्या या सरकारने कधीच कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्रात थांबण्याविषयी आग्रह केलेला नाही. काल पृथ्वीराज चव्हाण म्हणले की महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरात लवकर व्हायला पाहिजे, म्हणजे उमेदवार कामाला लागतील आणि चांगला रिझल्ट मिळेल किंवा जास्त जागा निवडून येतील. जास्त वेळ हा गोळ जागा वाटपाचा घालतो. आता एक मिटिंग झालेली आहे, आणखीन 1-2 मिटिंग होतील. लवकर निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. बघू आपण. त्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री अशा याचं विधान देखील त्यांनी केलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी. ते मी पाहिलेलं नाही, त्यांनी काय विधान केलं ते मला माहीत नाही. त्यावरती संजय राऊत असे म्हटलेत की बाबा एक चेहरा आपला महाविकास आघाडीचा असायला पाहिजे निवडणुकीला सामोरं. बघू, ह्या जाहीरपणाने मीडियासमोर चर्चा करण्यासारखे विषय नाही आहेत. अपेक्षा मी करतो की आमचे दोन्ही मित्रपक्ष हे जाहीरपणाने चर्चा करणार नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.